नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी तुम्हाला दाखवत आहे स्वयंभू आधुनिक फार्ममधील स्वयंभू जैविक निविष्ठा केंद्र। तर हे बघू शकता, काल आपण याच्यामध्ये सर्व जीवाणू जे कल्चर आहे ते प्रत्येक आपण सोडले। ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, NPK जीवाणू, OWDC, सुडोमोनास। तर बघू शकता कशा प्रकारे ट्रायकोडर्माला फेस आलेला आहे। आणि सांगायचा उद्देश एवढाच की आपण जे बाटलीबंद जीवाणू आणतो ते 1-2 महिने 3 महिन्याखाली बाटलीमध्ये बंद केलेले असतात, पण या जीवाणूला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो आणि तो ऑक्सिजन रोज सकाळ संध्याकाळ या काठीच्या साहाय्याने हलवल्यानंतर या जीवाणूची जी क्षमता जगण्याची असते ती एक प्रकारे जी आपल्याला पिकामध्ये जे घातक बुरशी खाण्यासाठी उपयोगी असते त्यांच्यावर अटॅक करण्याची जी ताकद असते या बुरशीमध्ये असते। तर आपल्याला जर 1 महिना किंवा 2 महिने एखाद्या रूममध्येच कोंडून ठेवल्यानंतर फक्त ऑक्सिजन नाही, थोडासा ऑक्सिजन खिडकीतून मिळत असेल तर आपण जिवंत राहू शकतो का? आपल्यामध्ये ती क्षमता असू शकते का? त्याचप्रमाणे या जीवाणूच आहे। तर हे जीवाणू चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला नियोजन करावं लागणार आहे। अशा प्रकारे रोज सकाळ संध्याकाळ हलवल्यानंतर या जीवाणू म्हणजे जी ताकद राहणार आहे ती बाटलीबंद जीवाणूमध्ये राहणार नाही। तर नक्की जर आपल्याला जीवाणू लागत असतील तर आपल्याला संपर्क करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा। जय जवान जय किसान।